शिर्डीकडे निघालेलं श्रद्धेचं पाऊल. शिर्डीकडे निघालेलं श्रद्धेचं पाऊल मध्येच थांबलं. शेळके दाम्पत्यांचा भीषण अपघात, हृदय पिळवटून टाकणारी घटना. नमस्कार, आपण पाहत आहात लोकमान्य न्यूज कोल्हापूर. मी सचिन पाटील. आज आपण घेऊन आलो आहोत एक अशी बातमी जी ऐकताना डोळ्यात पाणी येईल आणि मन सुन्न होईल. शिर्डीला साईबाबाच्या दर्शनासाठी निघालेले शेळके दाम्पत्य, पण नीतीला काही वेगळंच मान्य होतं. एक भीषण अपघात आणि छलात संपलेले एक आनंदी आयुष्य. मिळालेल्या माहितीनुसार शेळके दाम्पत्य आपल्या कुटुंबासमेत शिर्डीकडे दर्शनासाठी निघाले होते. साईबाबाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी त्यांनी मोठ्या श्रद्धेने हा प्रवास सुरू केला होता. रस्त्यात सर्व काही सुरळीत सुरू होतं, वातावरणही शांत होतं. पण अचानक एका वळणावर त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. प्रत्यक्षदर्शी सांगतात की अपघात इतका जोरदार होता की गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात शेळके दाम्पत्य गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण दुर्दैवाने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ही बातमी जेव्हा त्यांच्या कुटुंबियांना समजली तेव्हा घरात एकच आक्रोश झाला. आनंदाने सुरू झालेला प्रवास दुःखात बदलला. शेळके दाम्पत्य हे अत्यंत साधं, प्रेमळ आणि समाजात आदर असलेले कुटुंब होतं. त्यांच्या या अचानक जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे. शेजारी आणि नातेवाईक सांगतात की ते नेहमी इतरांना मदत करायचे, कोणाचं वाईट कधीच विचारलं नाही, इच्छलं नाही. आज त्यांचं घर रिकामं झालं आहे आणि त्यांच्या आठवणीने सगळे भावूक झाले आहेत. स्थानिकांनी सांगितलं की त्या ठिकाणी आधीही अनेक अपघात झाले आहेत. रस्त्याची स्थिती, वेग आणि अचानक येणारे वळण हे अपघाताचे कारण ठरत आहे. काही नागरिकांनी प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. या रस्त्यावर सुरक्षा उपाययोजना का नाहीत? वारंवार अपघात होत असताना दुर्लक्ष का? ही घटना आपल्याला एक मोठा संदेश देऊन जाते. जीवन किती अनिश्चित आहे हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. प्रवास करताना वेगावर नियंत्रण ठेवा, सीट बेल्ट वापरा, रात्रीच्या वेळी अधिक सावध राहा. आपली एक छोटी चूक आपल्यासोबत आपल्या कुटुंबालाही आयुष्याचं दुःख देऊ शकते. शेळके दाम्पत्यांचा आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी लोकमान्य न्यूज कोल्हापूरला सबस्क्राईब करा. धन्यवाद.